नमस्कार, मी विनोद राठोड. आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, 2026चा विचार जर केला तर एमपीएससी मार्फत सरळ सेवा गट क ची 70,000 पदांची भरती होणार आहे. आणि त्या भरतीमध्ये सगळ्यात महत्वाचं पद, महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याचं आवडतं पद, ते म्हणजे तलाठी, म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी. तलाठ्याची मोठी जाहिराती कधीही येऊ शकते. जवळपास सगळं रेडीच असेल. एमपीएससी मार्फत ती जाहिरात येणार आहे. त्याचा सिलेबस काय असेल, कशा पद्धतीने असेल, या गोष्टी आपल्याला नंतरून समजणार आहे. परंतु त्याआधी तलाठीचं प्रिपरेशन कसं करायचं, तलाठीसाठी नेमका रोडमॅप कसा पाहिजे, कारण की तो रोडमॅप तुमचा जर व्यवस्थित असेल तर त्या रस्त्यावरती चालायला तुम्हाला सोपं जाईल आणि तुम्ही त्या तलाठ्याच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार. अन्यथा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की कॉम्पिटिशन ही तलाठ्यासाठी सगळ्यात जास्त असते. महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त विद्यार्थी पोलीस भरतीनंतर तलाठी भरतीची परीक्षा देतात. तर साहजिक आहे मेरिट पण कसं असतं हेही तुम्हाला कल्पना आहे. तर आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये या रोड मॅप वरती चर्चा करायची आहे की नेमका रोड मॅप तुम्ही जर अशा पद्धतीने ठेवला, अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर तलाठी होण्याचं तुमचं जे काही स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. तर चला आपण आता नेमका रोडमॅप काय आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करू. तलाठी भरती 2026 अंतिम रोडमॅप, यशाची निश्चित रणनीती आणि वेळापत्रक. काय काय वेळापत्रक असेल, यशाची रणनीती कशा पद्धतीने आखायची, हे आपण इथे चर्चा करू. आता हे चर्चा करताना ही जी चर्चा असेल तर सर्वसाधारण सर्व विद्यार्थ्यांना कामी येईल अशी चर्चा आहे. परंतु याच्यापेक्षाही भारी स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही अप्लाय करू शकतात. काही एक प्रॉब्लेम नाही. संधी तुमची वाट पाहत आहे, बरोबर आहे. प्रत्येक संधी आपली वाट पाहत असते. फक्त त्या संधीचं सोनं करणं आपलं काम आहे. विभाग जो आहे तलाठीचा तो महाराष्ट्र महसूल विभाग आहे. सद्यस्थितीचा विचार केला तर जाहिरात लवकर प्रसिद्ध होऊ शकते. एमपीएससी मार्फत जाहिरात ही गट क तलाठीची येणार आहे. जाहिरातीची वाट पाहू नका, स्पर्धा कठीण आहे. त्यामुळे तयारी आताच सुरू करा. तेव्हा कुठे जाऊन तलाठी होण्याचे स्वप्न तुमचे पूर्ण होईल. बहुतेक विद्यार्थी काय करतात, 80% विद्यार्थी तलाठीची जाहिरात आल्यानंतर भयान अभ्यास करायला सुरुवात करतात. परंतु त्यावेळेस वेळ फार कमी असतो, फार कमी. आणि तशा वेळेस यश मिळण्याचं प्रमाण कमी असतं. अजून तलाठीचं काही नाही, कधी जाहिरात येईल काही माहिती नाही. त्यामुळे आतापासून म्हणजे आजपासून व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर यश मिळण्याचे चान्सेस काय असतात, जास्त असतात. चला बघू आपण की नेमका रोडमॅप कसा पाहिजे, काय पाहिजे, त्याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. ते यशाचे महत्वाचे 4 टप्पे इथे मी बनवलेले आहे. 4 टप्पे, कोणत्या कोणत्या टप्प्यानुसार तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कसा फायदा होईल वगैरे वगैरे. पहिला जो टप्पा आहे, या टप्प्यामध्ये अभ्यासक्रम समजून घ्या, सिलेबस समजून घ्या. सिलेबस फॉर एक्झाम्पल, एखाद्याचा फोन नंबर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्हाला कॉल करता येणार आहे, अन्यथा अजिबात करता येणार नाही. मग सेम त्या पद्धतीने अभ्यासक्रम माहिती असेल तर अभ्यास काय करायचा हे तुम्हाला समजेल. त्याच्यामुळे सिलेबस एकदम व्यवस्थित, एक एक पॉइंट तुम्हाला माहिती पाहिजे. दुसरा टप्पा, बेसिक टॉपिक मजबूत करा. बेसिक एकदम बेसिक टॉपिक काय करा, भयानक मजबूत करा. जसं काही विद्यार्थ्यांना एकदम बेसिक प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, एकदम बेसिक प्रश्नाचं, कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. राज्यसभेचा अध्यक्ष होण्यासाठी वय किती पाहिजे कमीत कमी, राज्यसभेचा अध्यक्ष होण्यासाठी कमीत कमी वय किती पाहिजे, हा एकदम बेसिक प्रश्न आहे. याचं उत्तर ज्याला जमत नाही तर तो विद्यार्थी स्टेटमेंट कुठून सोडवणार आहे. याच्यासाठी पाया मजबूत करा, बेसिक मजबूत करा. या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला द्यायचं आहे, किती वय पाहिजे ते. टप्पा तिसरा काय, संदर्भ पुस्तके, दर्जेदार मोजकेच संदर्भ पुस्तके. फॉर एक्झाम्पल सांगायचं ठरलं तर मराठी ग्रामरसाठी एकच बाळासाहेब शिंदेचं पुस्तक, शेवटपर्यंत तेच वाचा. 10 पुस्तक घेण्याची गरज नाही. प्लस मॉक टेस्ट म्हणजे काय, सराव पेपर प्रचंड सोडवा, आठवड्यातून 2 सोडवता येईल तेवढे सोडवा, त्याला अनालिसिस करा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीवायक्यू सोडवा. गेल्या 5 वर्षाचे तलाठीचे जेवढे जेवढे पेपर झालेले आहेत सगळे गोळा करा कुठून पण, आणि त्यांना काय करा, चिरफाड करा, एकदम जबरदस्त सोडवा, अनालिसिस करा. बघा, ह्या गोष्टी केल्यानंतर किती तुम्हाला फरक जाणवतो हे तुम्हाला समजेल. आणि शेवटचा जो टप्पा आहे, जास्तीत जास्त सराव करा आणि रिव्हिजन. हे सगळं व्यवस्थित झाल्यानंतर गरज कसली असते, आता समजा याचं पुस्तक आहे बाळासाहेब शिंदे सरांचं, मराठीचं पुस्तक आहे. तुम्ही ते 4 वेळेस वाचून घेतलं, आणखी वाचणार का, तर अजिबात नाही. मग मराठी ग्रामरचे जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न, सराव प्रश्न, पीवायक्यू सोडवणार, त्यांची रिव्हिजन करणार. जे जे जमत नाही त्याची रिव्हिजन करणार. रिव्हिजन फार आणि फार आवश्यक आहे, भयानक.
आणि ते रिव्हिजन कशा मार्फत तुम्हाला कळेल, तर तुम्ही सराव पेपर आणि PYQ सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल की खरंच तुम्हाला किती येतं आणि काय येतं ते. हे महत्वाचे 4 टप्पे मी बनवलेले आहे. आणखी थोडी सखोल मध्ये आपण चर्चा करू. या 4 टप्प्यानुसार तुम्ही व्यवस्थित तयारी करून तलाठी बनण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण करू शकता. पहिला टप्पा काय आहे त्याच्यावरती थोडी सविस्तर चर्चा करू. पहिला टप्पा पहिला, अभ्यासक्रम आणि पॅटर्न समजून घ्या. विषय सगळ्यांना माहिती आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी. आता एखादा विद्यार्थी विचारेल सर इतिहास नाही का? मग असं समजायचं की बाबा तुला भरपूर अजून गरज आहे तयारी करण्याची. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PYQ सोडवा आणि विश्लेषण करा. आणि विश्लेषण पण करायचं. रेडीमेड दुसऱ्यांचं विश्लेषण वाचू नका. ते त्यांच्या डोक्याने त्यांनी बनवलेले, तुम्ही तुमच्या डोक्याने विश्लेषण करा, तेव्हा कुठे तुम्ही तलाठी बनणार. परीक्षा पॅटर्न नीट समजून घ्या. परीक्षाचा पॅटर्न काय आहे नेमका, परीक्षाची डिमांड काय आहे हे तुम्हाला कळालं तर तुम्ही ते रिक्वायरमेंट पूर्ण करणार, अन्यथा ते रिक्वायरमेंट तुम्हाला पूर्ण करता येणार नाही. पुढे बघू आपण काय आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर पाया भक्कम करा. साहजिक आहे, पाया भक्कम करणं आवश्यक आहे. भरपूर असे लोक आहे, काही यंग मुलं आहे, ते जिम मध्ये जातात आणि जिम मध्ये गेल्यानंतर ते भर कशावरती देतात, बायसेप वरती. बायसेप, ट्रायसेप, चेस्ट, शोल्डर, बॅक, बस. आणि खाली पाय एवढे एवढेसे असतात त्यांचे, बायसेप एवढेसे पाय. म्हणजे काय, त्यांनी पाया भक्कम केला नाही. त्याच्यासाठी पाया भक्कम असणं गरजेचं आहे. पाया भक्कम असेल तर बाकी गोष्टी आपोआप काय होणार आहे, भक्कम होणार आहे. पाया भक्कम करा. गणित व व्याकरण, म्हणजे गणित व व्याकरण, हो बरोबर आहे, गणित व व्याकरण. इयत्ता 4थी आणि 7थी स्कॉलरशिपची पुस्तके, बेसिक पुस्तक आहे. आता 4थी आणि 7थीला स्कॉलरशिप आहे. स्कॉलरशिप मध्ये मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमत्ता 4 टॉपिक आहे. बेसिक टू ऍडव्हान्स. जबरदस्त पाया भक्कम होईल तुमचा. आणि ते केल्यानंतर तुम्ही कोणतेही पुस्तक वाचा, एकदम सोपं तुम्हाला जाईल. सामान्य ज्ञान 5वी ते 10वी शालेय पुस्तक, 5वी ते 10वी शालेय पुस्तक. याच्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, नागरिक शास्त्र हे सगळे बेसिक पुस्तकं वाचायचे आहे. सामान्य विज्ञान, जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी 9वी आणि 10वीची पुस्तके. त्यानंतर एक नवनीत शालेय ऍटलस असतं. ऍटलस म्हणजे तुम्हाला भूगोलासाठी, इतिहासासाठी कामी येईल. जसं हडप्पा संस्कृती, माहिती हडप्पा संस्कृती पण नेमकी कुठे आहे, लोकेशन सांगता यायला पाहिजे तुम्हाला, तर याच्यासाठी तुम्हाला ऍटलस कामी येईल. चालू घडामोडी दररोज वाचन आवश्यक, कारण चालू घडामोडीचं आपल्या महाराष्ट्रामध्ये भयानक मटेरियल आहे, भयानक. ते कुठेही तुम्हाला मिळून जातं, विशेष त्याच्यावरती बोलण्याची आवश्यकता नाही. हे काय आहे, पाया भक्कम इथे होईल. तुमची बेसिक गोष्ट आहे. ज्या विद्यार्थ्याला नीट मराठी पण वाचता येत नाही त्याला ह्या गोष्टी जमतात, ज्याला भागाकार जमत नाही त्याही विद्यार्थ्याला ह्या गोष्टी जमतात. अशी ही बेसिक गोष्ट आहे, पाया भक्कम. त्यानंतर बघू आपण तिसरा टप्पा, सराव आणि अचूकता. प्रॅक्टिस जबरदस्त पाहिजे आणि एकदम अचूक पर्याय तुम्हाला निवडता यायला पाहिजे. दररोज सराव प्रश्न सोडवा. म्हणजे असं पकडून चाला 50 प्रश्न दररोज सोडवा. आठवड्याला 2 फुल मॉक टेस्ट सोडवा, 2 फुल मॉक टेस्ट वेळ लावून. अन्यथा विद्यार्थी मग सर मला वेळ पुरला नाही, कारण की आपण आयुष्यात कधी वेळ लावून पेपरच सोडवलेला नाही, आपल्याला कसं काय वेळ पुरणार आहे. त्यामुळे तलाठीला एक पेपर सोडवण्यासाठी 100 प्रश्नासाठी 2 तास वेळ असतो. तर तो पेपर 1.25-2 तासामध्ये तुमचा सुटायलाच पाहिजे. वेळ लावून तुम्ही सोडवायला पाहिजे. गेल्या 5 वर्षाचे सर्व PYQ सोडवा. सर्व PYQ गेल्या 5 वर्ष टोटल PYQ सोडवायचे आहे. महत्वाचे, चुकीच्या प्रश्नांसाठी वेगळी वही करा. म्हणजे याच्यात असं सांगायचं मला, जे जे घटक तुमचे नेहमी चुकतात तर ते व्यवस्थित लिहून ठेवा आणि त्याच्यावरती जोरदार काम करा, पुन्हा ते घटक चुकणार नाही. ध्येय, स्पीड आणि अचूकता वाढवा. काय करा, ध्येय काय पाहिजे तुमचं, स्पीड आणि अचूकता. म्हणजे तेवढ्या वेळेमध्ये तेवढं सुटायलाच पाहिजे. एक प्रश्न सोडवण्यासाठी 30 सेकंद तुम्हाला लागायला पाहिजे. एक 30 सेकंदाच्या आत प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला ऑप्शन निवडता यायला पाहिजे. चला, हे झालं सराव. शेवटचा टप्पा आहे तो म्हणजे अंतिम उजळणी. काय, अंतिम उजळणी, शेवटची उजळणी. आता संपूर्ण तुमचा अभ्यास व्यवस्थित झाल्यानंतर उजळणी काय करायची, तुमच्याकडे जे काही टेस्ट पेपर असतील, PYQ असतील, तुमची नोट्स असेल, ह्या वाचायच्या. तशा वेळेस एखादी नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलं, ठोकळाचा ठोकळा, तो कधी घ्यायचा. त्याच्याने होईल काय, काय होईल, तुमचा वेळ वाया. ऑलरेडी तुमचं सगळं झालेलं आहे. सगळं झाल्यानंतर आपण रिव्हिजन करत असतो ना, मग तशा वेळेस शेवटच्या टप्प्यावरती कधीही पुस्तक घेऊन वाचायचे नाही. तर आपल्याकडे जेवढं मटेरियल आहे त्याला रिव्हिजन करायचे.
शॉर्ट नोट्स वाचा, म्हणजे तुम्ही काढलेल्या ज्या नोट्स आहेत त्या. गणिताचे फॉर्म्युले रिव्हिजन वगैरे करायचे, जे जमत नाही ते व्यवस्थित रिव्हिजन करा, त्याची प्रॅक्टिस करा. दर 2 दिवसांनी फुल टेस्ट सोडवा, पूर्ण वेळ लावून टेस्ट सोडवा. मोबाईलवर अभ्यास करणे टाळा. मोबाईलवरती अभ्यास शक्यतोवर करायचं नाही, अजिबात नाही करायचं मोबाईलवरती अभ्यास. शेवटच्या टप्प्यामध्ये मोबाईल दूर ठेवायचा. तुमच्याकडे जे मटेरियल आहे ते वाचायचं व्यवस्थित, मोबाईल सायलेंट करून पालतात ठेवून. अन्यथा होईल काय, तुमचा वेळ वाया जाईल आणि ते मोबाईल मध्ये कळणार पण नाही तुम्हाला तुम्ही काय वाचताय ते. सावधान, अटेन्शन. नवीन टॉपिक सुरू करू ना. नाही यार माझं विज्ञान बाकी, मग आता मी सगळं सचिन भस्के सरांचं विज्ञानाचं पुस्तक वाचतो, संपलं खेळ. असं अजिबात करायचं नाही. चालेल. आणखी काही महत्वाच्या गोष्टी असतील, तुमचा रोजचा मिनी प्लॅन पाहिजे. कधी मिनी प्लॅन पासून सुरुवात करा. म्हणजे मला असं वाटतं की कमीत कमी दिवसाला दररोज 5 ते 8 तास अभ्यास हा कमीत कमी व्हायला पाहिजे. कारण एवढं सगळ्यांना शक्य आहे. हे बघा, आपण 3 टप्प्यामध्ये आपलं 24 तासाचं डिवायडेशन करू शकतो. समजा 5 तास वर्क, 5 तास रेस्ट आणि 5 तास स्टडी. 8 त्रिक 24 तास. जे वर्किंग आहे ते, सर मी पूर्णपणे एमटी, मला काहीच काम नाही, फक्त तलाठीच बनायचं आहे, मग 8 तास झोप आणि 16 तास स्टडी प्लस तुमचं काही असेल नसेल ते. असं तुम्ही शेड्यूल बनवायला पाहिजे. त्याच्यामध्ये 1 तास रिझनिंग मॉक विश्लेषण 20%, 2 तास गणित 40%, 1 तास सामान्य ज्ञान 20% आणि 1 तास भाषा मराठी इंग्लिश 20%. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता. हे तरी कमीत कमी 5 तास आहे फक्त, विशेष नाही. 5 तास अभ्यास करणं एकदम किरकोळ गोष्ट आहे, एकदम किरकोळ. जे हाऊस वाईफ आहे, वर्किंग आहे, सॉरी हाऊस वुमन आहे, बाकी वर्किंग आहे, या सगळ्या गोष्टी सगळे जे कामाला आहे सगळ्यांसाठी हे काय आहे, पॉसिबल आहे. म्हणजे एमटी आहे 100%, तर त्यांनी कमीत कमी 15 तास अभ्यास करायला पाहिजे. मग आता प्रश्न पडला असेल, सर ते 15 तास करताय, आम्ही 5 तास करतोय, पण कोण किती सिरियस करतोय याला पण महत्व आहे ना. त्याच्यावर सिरियसली करायचं आहे, त्या गोष्टीला महत्व आहे. चालेल. आता हा जो रोडमॅप आहे, रोडमॅप तर तुम्हाला मी आखून दिलेला आहे आणि तुम्हाला मी सांगून दिलं ह्या रोडमॅप वरती तुम्ही असं असं चाला. पण ज्यांना वाटत असेल सर आमच्याने ते फॉलो होत नाही, त्या रोडमॅप वरती आम्हाला नाही चालता येत, मग मी चालवतो तुम्हाला त्या रोडमॅप वरती. ओके, काही काळजी करायची नाही. योग्य मार्गदर्शनाची काय असते, आवश्यकता असते. आणि असे काही काही टॉपिक असतात की ते टॉपिक कुणी सांगितल्यानंतरच आपल्याला समजत असतात, वाचून ते टॉपिक समजत नाही. त्यामुळे संधी मोठी आहे. 2026 मध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं 70,000 पदांची भरती येणार आहे. त्याच्यात तलाठी आहे, एमपीएससी आहे, भरपूर गोष्टी आहे, गट क च्या भरपूर जाहिराती येणार आहे. यामध्ये तुम्हाला जर नोकरी मिळवायचं असेल तर कोणत्याच गोष्टीमध्ये तुम्ही कमी पडायला नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही क्लास लावायला पाहिजे, दर्जेदार पुस्तक घ्यायला पाहिजे, नोट्स वाचायला पाहिजे, PYQ वाचायला पाहिजे, सराव क्वेश्चन सोडायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये यश मिळण्याचे चान्सेस तुमचे 100% वाढू शकतात. आपण याचा विचार करून 1 मार्च पासून आपण ऍडमिशन सुरू करणार आहे. स्पेशल ही आपली बॅच असणार आहे. याच्यामध्ये तलाठी, एमपीएससी, गट क, सरळ सेवा सगळी तयारी तुमची केली जाईल. वर्षभराची आपण बॅच डिझाईन केलेली आहे. सह्याद्री इन्स्टिट्यूट सोबत आजच तुम्ही सुरुवात करू शकता. संधी कधीही दार ठोठावू शकते, त्यासाठी तयार राहा. तुमची तयारी आजपासूनच सुरू करा. ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची इच्छा आहे, तलाठी होण्याची इच्छा आहे, गट क मध्ये नोकरी मिळवण्याची इच्छा आहे, 2026 मध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांनी 1 मार्च नंतर, कारण की आपले प्रवेश 1 मार्च ते 10 मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. 1 मार्च ते 10 मार्च पर्यंत प्रवेश सुरू राहणार आहे आणि 16 मार्च पासून आपले लाईव्ह लेक्चर हे सुरू होतील. 16 मार्च पासून ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी आता लगेच संपर्क करू नका. हे दोन्ही कॉन्टॅक्ट नंबर आहे, व्हॉट्सअप क्रमांक आहे, यांच्यावरती 1 मार्च नंतर तुम्ही फक्त हाय करायचा आहे. बाकी ऍडमिशनची सगळी प्रोसिजर जी असेल ती तुम्हाला येऊन जाईल 1 मार्च नंतर. तर 10 मार्च पर्यंत ऍडमिशन आणि 16 मार्च पासून आपले लाईव्ह लेक्चर सुरू होणार आहे. सर्वांना तलाठीसाठी अपकमिंग सगळ्या परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.